सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 143 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी आपल्या भक्ताला, आपल्या साधकाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, आचार विचार प्रणाली आहे, त्याचं चिंतन करत आहोत. परमेश्वराने धर्म हा खूप मोठा सांगितला आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराला आनंद देण्याची जी प्रवृत्ती झाली, त्या अनुषंगाने परमेश्वराने सृष्टीची रचना केली. त्यानंतर ह्या आनंद देण्यासाठी परमेश्वराने जीवाची निवड केली आणि त्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेऊन वाडोवेडी फिरून आपल्या ज्ञानी भक्ताच्या निमित्ताने, अधिकारी जीवाच्या निमित्ताने हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं आहे. हे तत्त्वज्ञान पोचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्ट घेतले. त्या कष्टातून लीळाचरित्राच्या माध्यमातून, सूत्रपाठाच्या माध्यमातून, दृष्टांत पाठाच्या माध्यमातून, अशा अनेक धर्मग्रंथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते तत्त्वज्ञान पोचवलं. आणि आपणही धार्मिकता करत असताना ते तत्त्वज्ञान समजून उमजून घेऊन प्रत्येकजण आपापल्या परीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु जे नामधारक आहे, वासनिक आहे, यांच्यासाठी अशी काही विशिष्ट तत्त्वज्ञान प्रणाली, काही विशिष्ट असं तत्त्वज्ञान, विशिष्ट अशी आचार विचार प्रणाली, असं काही वेगळं वर्गीकरण धर्मामध्ये नाही. कारण परमेश्वराचा हा जो धर्म आहे, हा निवृत्ती धर्म आहे. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, परमेश्वरालाच प्राप्त करण्याच्या अनुषंगाने हा भक्ती मार्ग परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि त्यामुळे साधकचं वर्गीकरण असं काही आपल्या धर्मामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये केलेलं दिसत नाही. परंतु नंतरच्या काळात नामधारक, वासनिक, दीक्षित, अनुसरलेले, चर्यावंत असे अनेक साधकाचे वर्गीकरण करताना आपल्याला आढळतात. आणि त्याच अनुषंगाने नामधारक आणि वासनिक हा जो वर्ग आहे, कर्मराटीत असताना, संसार करत असताना आपली धार्मिकता सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड, एक गैरसमज, एक भीती निर्माण झालेली आहे की धर्म किंवा धार्मिकता करण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर जितकं आपल्याला सांगितलेलं आहे, जितकं आपल्याला दिसतं आहे, तितकं आपण करावं. त्याग असेल, आचरण असेल, हा याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही, असा एक गैरसमज, न्यूनगंड निर्माण झालेला आढळतो. आणि त्याच अनुषंगाने आपण ह्या तत्त्वज्ञानाचं हा गैरसमज किंवा न्यूनगंड निघून जाण्यासाठी, भीती निघून जाण्यासाठी या आचार विचार प्रणालीचं चिंतन करत आहोत. गेली अनेक सत्संगात आपण तत्त्वज्ञानावरती चिंतन केलं. आचार विचाराच्या अनुषंगाने चिंतन करत असताना आज आपण आचार मालिकेच्या शेवटच्या चरणामध्ये प्रवेश करत आहोत. खरं म्हणजे हे तत्त्वज्ञान अभ्यासताना किंवा चिंतन करत असताना आपल्याला अनेक गोष्टी अशा प्रकर्षाने जाणवल्या आणि लक्षात आल्या की नामधारक, वासनिक, आचारवंत, दीक्षित, अनुसरलेला असं काही वर्गीकरण नाही की यांनीच हा आचार करावा, त्यांनीच तो आचार करावा. कारण आपण जिथं आहोत तिथं आपल्या परीनं, आपल्या दृष्टीनं किंवा आपल्याला झेपेल असं कोणता आपण आचार करू शकतो, कोणता आपण त्याग करू शकतो, जेणेकरून परमेश्वराचं आणि आपलं जे अंतर आहे ते कमी होईल. आपली दृढता धर्माच्या प्रती, निष्ठा धर्माच्या, परमेश्वराच्या प्रती पक्की होईल, परिपक्व होईल. या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आज अभ्यास करण्याच्या अनुषंगाने अनेक नामधारक, वासनिक अभ्यास करतात, लीळाचरित्र वाचतात, सूत्रपाठ वाचतात, साधू संतांकडून घोग घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अभ्यास झालेला असला तरी आचाराच्या अनुषंगाने किंवा त्यागाच्या अनुषंगाने विचार करणारी जी मंडळी आपण जर बघितली तर ती अत्यंत बोटावर मोजणे इतकी आहे. तोच समज त्यांच्या मनामध्ये त्यांनी करून घेतलेला आहे की आपण त्याग करू, अनुसरू, त्यानंतर त्यागाचा, त्यानंतर आचरणाचा विचार करू. पण असं कधी होत नाही. थेंबे थेंबे तळेसाचे अशा पद्धतीनं आपण आत्तापासूनच ती सवय जर लावली आणि असे कितीतरी आचार आहे, अशा कितीतरी तत्त्व आहे, असे कितीतरी वचनं आहे की आपण ज्या अवस्थेत आज आहोत त्या अवस्थेत ते पाळू शकतो. खरं म्हणजे धर्म म्हणजे काय नुसती फक्त धार्मिकता नाही, कर्मकांड नाही, विधी नाही.
धर्म ही मनुष्याला जीवन जगण्याची एक कला परमेश्वराने दिलेली आहे. अत्यंत सुंदर असं जीवन कसं जगावं या मनुष्याने, हे म्हणजे धर्म आहे. तो म्हणजे धर्म संस्कृती आहे, धर्मसंस्कार आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना, संसारामध्ये, व्यवसायात किंवा काम करत असताना याचा सर्वात जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो. साधू संतांनी जे अनुसरलेले आहे, जे दीक्षा घेतलेली आहे, त्यागाच्या अनुषंगाने जर विचार केला तर 50% 75% त्यांनी त्याग त्या क्षणीच या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा विषय खूप मोठा नाही आहे किंवा त्यांच्यासाठी काही वेगळा पण नाही आहे. परंतु आपल्याला जीवन जगत असताना ही जर आचार विचारप्रणाली आपण जर आत्मसात केली आणि ती जर पाळण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला तर आपल्याला दृष्टपर आणि अदृष्टपर असे दोन्ही फायदे होताना दिसतात. यावरती आपण बऱ्याच वेळा चिंतन केलं. मागील सत्संगामध्ये आपण काही उदाहरणं दिले होते, नामधारक वासनिकांना समजावं, अत्यंत सोप्या भाषेत लक्षात यावं या अनुषंगाने आपण काही उदाहरणं दृष्टांत देत असतो. त्याच अनुषंगाने सम्राट अशोकाचं उदाहरण आपण दिलं होतं. अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की सम्राट अशोकाबरोबरच अनेक राजे जे आहे असे होऊन गेले की ज्यांनी हे जे तत्त्वज्ञान आहे हे पाळण्याचा प्रयत्न केला, त्याग करण्याचा प्रयत्न केला, समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला का मी किती मोठा राजा झालो तरी जाताना मी काही घेऊन जात नाही. राजा सिकंदर म्हणून जे होऊन गेले त्यांनी आपण देहत्याग केल्यानंतर आपल्या प्रजेला किंवा आपल्या वारसदारांना सांगून ठेवलं होतं की मी ज्यावेळेस माझी तिरडी उचलाल किंवा अंत्ययात्रा निघाल त्यावेळेस हात माझे मोकळे सोडा, जेणेकरून समाजाला दिसलं पाहिजे की मी सम्राट राजा जरी झालो, सारं जग जरी जिंकलेलं असलं, जाताना मात्र मी काहीच घेऊन जात नाही किंवा घेऊन चाललो नाही. तर यातून आपल्याला खूप असं ज्ञान आणि समज आपल्याला प्राप्त होत असते. या बोधकथा आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो, वाचत असतो, परंतु आपल्या मनावरती त्याचा परिणाम कितपत होतो ही शंका आहे. कारण आपण ऐकत असतो, बोलत असतो, पाहत असतो, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण जर ते करत असताना बदल करून जर घेतला नाही तर त्या पाहण्याला, त्या ऐकण्याला किंवा त्या वाचनाला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून परमेश्वराने सुद्धा काही प्रसंगानुरूप लीळा सांगितले, वचनं सांगितले, काही भक्तांना समोर ठेवून काही प्रश्नांना उत्तर देण्याच्या अनुषंगाने हे तत्त्वज्ञान आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत, आपल्या बोलीभाषेत, मातृभाषेत म्हणजे मराठीत सांगितलेलं आहे. परंतु त्याचा परिणाम आपल्यावरती किती होतो यावरती सर्वस्वी अवलंबून असतं. कारण परिणाम करून घेणं हे धर्माचं पहिलं काम आहे. आपल्यामध्ये परिणाम होऊन आपण बदल करून घेणं हे धर्माचं खरं ध्येय आहे. आणि तो बदलच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. तसं पाहायला गेलं तर आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये मागील आयुष्यापासून जर विचार केला तर खूप असा मोठा बदल आपण करून घेतलेला आहे. बदल आपल्या जीवनामध्ये झालेला आहे आणि तो क्षणोक्षणी होत असतो. कालचं जे आहे ते आज नाही, आजचं जे आहे ते उद्या राहणार नाही. हा बदल, हा परिवर्तन, हा संसाराचा नियम आहे. हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. परंतु आपल्याला आपली जोपर्यंत इच्छा, आपली जोपर्यंत प्रवृत्ती आपल्याला होत नाही की मला माझ्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे आणि हा बदलच मला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, तोपर्यंत कोणतीच गोष्ट यशस्वी होत नाही आणि होऊ शकत नाही. म्हणून आपण ह्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. धर्म समजून घेताना, जाणून घेताना, अभ्यासपूर्वक, ज्ञानपूर्वक घेतला तरच तो आपल्याला खूप काही देऊन जाईल. अन्यथा अज्ञानपूर्वक धर्म करणाऱ्यांची संख्या जगामध्ये काही कमी नाही आणि त्यातूनच कर्मकांड, विधी, अंधश्रद्धेला बळी पडणारे समाज आपल्याला पावलोपावली, वेळोवेळी दिसत असतो. परंतु आपण परमार्गातले परमेश्वराचे भक्त म्हणून घेत असताना या कर्मकांडातून, या विधीतून, अंधश्रद्धेतून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला दैवराटीचा म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि परमेश्वराने सुंदर असं वचन, सुंदर असे तत्त्वज्ञान आपल्याला सोप्या सरळ भाषेत स्पष्ट आणि पारदर्शकपणे समजावलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सूत्रपाठाची जी रचना आहे, ती बांधणी आहे, त्याचा जर विचार केला तर एकापाठी एक सूत्र जे येतं ते अत्यंत सुंदर असं त्याचे गुंफन केलेलं आहे. एका वचनाला दुसरं वचन कसं समजावून सांगत असतं, किती स्पष्टीकरण देत असतं, किती उलगडून सांगत असतं हे आपल्याला लक्षात येईल. मागच्या वेळेस आपण
ओथंबा डाव देखे या वचनापर्यंत आलो होतो की आपण जेव्हा काही एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय. त्याच्यासाठी कोणीतरी परका माणूस आपल्या बाजूला असायला पाहिजे का जो आपली चूक दाखवेल, जो आपलं योग्यता अयोग्यता समजावून सांगेल आणि ती ऐकून घेण्याची आपली तयारी पण पाहिजे. जसं न्यायाधीश असतात, क्रिकेटचं मॅचेस असतात किंवा काही खेळाच्या मॅचेस असतात, तिथं तो खेळाडू आहे तो कधी म्हणत नाही का मी आऊट झालो किंवा तो कधी म्हणत नाही का बाबा मी चुकलो. त्याला चुकी द्यावं लागते, प्रमाण द्यावं लागतं. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली, क्रिकेटच्या मैदानात खेळ करत असताना आपण टी व्हीवर बघत असतो, एक रेफरी असतो. तर त्या रेफरीला जर संभ्रमावस्था निर्माण झाली आणि तो कन्फर्मपणे जर त्याचं निकाल देऊ शकत नसेल तर मग दुसरे रेफरी असतात, टी व्हीवर क्लोजिंग वगैरे दाखवतात आणि योग्य असा निर्णय ते देण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्या खेळाडूवरती अन्याय होणार नाही आणि जे दुसरे खेळाडू असतात त्यांच्यावर पण अन्याय होणार नाही. रेफरीचं कामच असं असतं की जे आहे ते दाखवणं, जे आहे ते सांगणं. तसंच परमेश्वरसुद्धा सर्व साक्षी आहे, सर्व व्यापक आहे. ते कोणत्याही आपल्या कृत्याला, आपल्या कर्माला आड येत नाही. स्वतंत्रतेने हा जीव जगत असतो, वागत असतो, बोलत असतो. संत आणि असंत सामुग्री आपल्या दोन्हीही मध्ये असते आणि ह्या सामुग्रीच्या माध्यमातून जीव हा जगत असतो. जे चांगलं घेतलं तर चांगलं प्राप्त होतं, वाईट घेतलं तर वाईट प्राप्त होतं. चांगल्याच्या संगतीला गेलं तर चांगलं डेव्हलप होतं, वाईटच्या संगतीच्या गेलं तर वाईट डेव्हलप होतं. परंतु हे कर्म करत असताना परमेश्वर आपल्या बरोबर असतो, तो कंटिन्यू आपल्याला पाहत असतो. ही धारणा जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण कर्म करताना 1000 वेळा विचार करू. वाईट कर्म करत असताना लाख वेळा विचार करू आणि त्यातून होणारा परिणाम जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्याकडं ढुंकून किंवा विचार पण करणार नाही. परंतु ही धारणा निर्माण होण्यासाठी परमेश्वराच्या समर्थवादावरती अत्यंत निष्ठता असली पाहिजे आणि हे तत्त्वज्ञानातूनच होऊ शकतं. जगामध्ये प्रत्येक जीव असा एकही जीव नाही का जो श्रद्धा ठेवत नाही, त्याची कुठंतरी श्रद्धा नाही किंवा धार्मिकता करत नाही. प्रत्येक जीव हा धार्मिकता करत असतो, कुठंतरी त्याची श्रद्धा असते. प्रत्येकजण हा मानत असतो का काहीतरी जगामध्ये अशी एक शक्ती आहे, महाशक्ती आहे का ती शक्ती हे जग चालवत असतं. तरीही क्राईम किंवा गुन्हेगारी कमी होताना आपल्याला दिसत नाही. गुन्हेगार लोक, वाईट विचाराचे लोक, नकारात्मक विचाराचे लोक, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लोक आपल्याला कमी दिसत नाही. याचं कारण काय का मानणं वेगळं आणि समजणं वेगळं, पाहणं वेगळं, ऐकणं वेगळं, वाचणं वेगळं आणि ते खरोखर आचरणात आणणं वेगळं. हे वेगवेगळ्या बाजू आहे. फक्त म्हणायचं म्हणून म्हणणारे संस्काराच्या अनुषंगाने, लोक म्हणतात म्हणून म्हणणारे एक मॉब सायकोलॉजीच्या अनुषंगाने असे अनेक लोक आपण बघतात. परंतु ती ठाम धारणा, परिपक्वता आपल्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या परिणामांचा विचार आपण करत नाही आणि त्या कृतीवर जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही. म्हणून ओथंबा डाव देखे अत्यंत सूत्र आपल्याला खूप काही सांगून जातं की परमेश्वर हा रेफरीप्रमाणे हे सर्व आपला जो डाव आहे जीवनाचा ते बघत असतात आणि त्या अनुषंगानेच माळेकराच्या दृष्टांतातून परमेश्वराने हा सिद्धांत अत्यंत सुंदर असा उलगडून सांगितलेला आहे की एक माळेकरी असतो. तो माळेकरी आपलं शेताचे राखण करत असतो. राखण करत असताना एक माचा बनवलेला असतो. आता खेड्यातली जी लोकं आहेत त्यांना माहीत आहे की शेतामध्ये लाकडांच्या माध्यमातून एक उंच असा माचा तयार केला जातो आणि त्याच्यावरती तो शेतकरी उभा राहतो आणि गोफणीच्या माध्यमातून त्या शेताचं संरक्षण पक्ष्यांच्या माध्यमातून किंवा चोरांच्या माध्यमातून करत असतो. तर हे करत असताना त्याच्या शेतातूनच्या बाजूलाच एक असं रस्ता असते, वाट असते का जी खोलगट भागातून जात असते आणि त्याच ठिकाणी एक चोर मात्र दररोज येऊन दरोडेखोरी करत असतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटत असतो. त्या लुटण्यातून त्याचं काही सुटत नाही. कोणी साधू आला तरी तो मारतो. चांगला माणूस असो, वाईट माणूस असो, तो त्याचं चोरणं, त्याचं लुटणं हे चालू असतं आणि त्यातूनच त्याचं घरदार चालवत असतो तो. आणि हा माळेकरी दररोज ते बघत असतो त्याचं कृत्य, परंतु तो काही करू शकत नाही. हीच गोष्ट साऱ्या नगरामध्ये जाते, राजापर्यंत जाते आणि मग राजाच्या आदेशाने त्याला पकडल्या जातं. त्या पकडल्या झाल्यानंतर त्याचा जो गुन्हा आहे तो सिद्ध होतो आणि तो सिद्ध झाल्यानंतर राजा त्याला भर चौकामध्ये त्याला शिक्षा सुनावतात आणि ती शिक्षा तो भोगत असताना सारं नगरजन गोळा होतं आहे, बघताय. तो दिसायला
चांगला गोरागोमटा असतो, सुंदर असतो, तर काही लोकांच्या मनामध्ये कनवळा निर्माण होतो, दया निर्माण होते की हा चांगला घरचा दिसतोय, गोरागोमटा आहे, तर एखादा राजपूत दिसावा असा आहे, तर यांनी खरंच चोरी केली का नाही, का विनाकारण याच्यावर अन्याय होतो आहे. परंतु हे सर्व कळवळा एकामेकाला लोक सांगत असताना तो जो माळेकरी असतो तोही तिथं त्या गर्दीमध्ये येतो आणि ते ऐकल्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला माहीत नाही आहे, याचे कृत्य मी पाहिलेले आहे, यांनी किती मोठा गुन्हा केलेला आहे, किती मोठे गुन्हेगार आहे, तर याची ही जी शिक्षा राजाने दिली ही कमी आहे, याचे छोटे छोटे तुकडे करून नगरामध्ये वाटले पाहिजे, बिखरले पाहिजे, असं तो सांगतो. थोडक्यात काय की आपण जो बी करत असतो, जे बी करत असतो, ते परमेश्वर सर्व काही बघत असतो आणि त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सर्व काही सेव्ह होत असतं. अशी कोणतीच गोष्ट इथून टळत नाही. केली क्रिया वाया न वाची याचा अर्थ दोन्ही बाजूने आपण घेऊ शकतो की असंत सामुग्रीच्या माध्यमातून केलेले वाईट कर्म आणि चांगल्या सामुग्रीच्या माध्यमातून केलेले चांगले कर्म हे दोन्ही तिथं फीड होत असतात आणि त्या अनुषंगाने त्याला ते फळ भेटत असतं. इथं कोणावरही अन्याय होणार नाही याची परमेश्वर स्पष्टपणे काळजी घेतात, कारण परमेश्वर न्यायिक आहे आणि परमेश्वराने या जीवासाठी सारी सृष्टीची निर्मिती करून साऱ्या देवतेला कामाला लावून स्वतः अवतार घेतला आहे. तो याचसाठी की ह्या जीवामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, परंतु त्या जीवाची लायकी, ती योग्यता, पात्रता त्या जीवालाच माहीत नाही. म्हणून ती माहिती करून घेण्याच्या अनुषंगाने परमेश्वराने हे तत्त्वज्ञान सांगितलं आणि ते तत्त्वज्ञान आपण अभ्यासत असताना आपल्या जीवनामध्ये जर आपण बदल करून नाही घेतला तर परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान ते कितपत आपल्यापर्यंत पोचतं आहे हे आपण चिंतन केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. तर क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये या बदलण्याच्या धारणा निर्माण झाल्या पाहिजे. व थंबा डाओ देखे यातून परमेश्वराने खूप असं सुंदर आपल्याला एक प्रातिनिधिक स्वरूपातलं हे वचन सांगितलेलं आहे की तुम्ही काही करा, कुठेही जा, तुम्ही एकटे नाही. आणि हे जे चाललं आहे हे सर्व कोणीतरी आम्ही बघत असतो आणि त्या पद्धतीनं योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा 100% होणार आहे. म्हणून कधीतरी एखादा वरती अन्याय झाल्यानंतर तो सांगतो की इथं अन्याय झाला, परंतु परमेश्वराच्या दरबारात नक्कीच न्याय मला भेटेल आणि ज्यांनी मला त्रास दिला त्याला शिक्षा होईल. एक शेवटचं जी विश्वासार्हता आहे, शेवटची जी निष्ठा आहे ती परमेश्वराच्या समर्थवादावरतीच जात असते. परंतु संकटकाळी मात्र या साऱ्या गोष्टी आपल्याला आठवतात. आपण जेव्हा चुकी करतो, आपण कोणावर तरी अन्याय करतो, त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी आठवत नाही, कारण स्वतःवर आलं की मग देव, धर्म सर्व आठवण्याची जीवाची प्रवृत्ती आहे. परंतु धर्म ही जीवन जगण्याची कला आहे. दररोज आपण उठणं, बसणं, बोलणं, कृत्य करणं हे धर्माबरोबर आपण असलं पाहिजे, धर्म आपल्याबरोबर असला पाहिजे, तरच ते दैवराटीचे किंवा परमार्गाचे आपण म्हणून घेऊ शकतो. म्हणून या वचनातून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पुढचं वचन आहे अत्यंत सुंदर, पळे तो परतेल आहे. म्हणजे जो पळणारा आहे तो परत येऊ शकतो किंवा जो पळणारा आहे तो पळू शकतो, अशा माध्यमातून याचे अर्थ निघतात. तर पळे तो परतेला ही परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे. हरलेला वीर जसा एखाद्या रणांगणात जातो आणि हरतोय असं वाटतंय, परंतु परत येऊन तो तयारी करून परत पुन्हा ते रणांगणात जाऊन तो विजयी होऊ शकतो, अशा पद्धतीनं हे वचन आलेलं आहे. आणि याचे 2 प्रसंग आहे, 2 लीळा आहे, 2 प्रकरणवश आहे आणि ते अत्यंत दोन्हीही प्रकरणवश अत्यंत महत्त्वाचे आहे. की सुकर रोखवारण म्हणजे एकदा परमेश्वर पूजा अवसर झाल्यानंतर कानाळ्याकडे विहरणाशी बीजे करतात आणि तिथलं जे महादेव राजा असतो त्यांनी तिथं एक रान राखलेलं असतं, म्हणजे जंगल सांभाळलेलं असतं. तेथूनही सर्व परमेश्वर आणि त्यांचे जे भक्त आहे ते जात असताना अचानक त्यांच्यासमोर एक रानडुक्कर जे आहे ते परमेश्वरावरती धावून येतं आणि ते आल्यानंतर सारे भक्तजन आहे ते घाबरतात आणि घाबरून इकडं तिकडं पळून जातात स्वतःला वाचवण्यासाठी. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की आपल्याबरोबर परमेश्वर आहे, ते समर्थ आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु जीवाची एक प्रवृत्ती असते, अंगावरती आल्यानंतर भय ही एक जीवाचा अष्टस्वभावापैकी एक स्वभाव असतो.
ते सर्व पळून जातात आणि परमेश्वर मात्र तिथंच उभे राहतात. परमेश्वर त्यांच्याकडे बघतात आणि त्या दृष्टीनं त्यांना अवलोकल्यानंतर त्यांच्यातलं जे हिंस्रत्व आहे ते निघून जातं आणि ते जमिनीला असं सुंगत म्हणजे वास घेत घेत निघून जातं. त्याच वेळेस मग परमेश्वर सर्व आपल्या बिडारावरती म्हणजे देवळावरती येतात. तिथं आसन होतं आणि त्यानंतर हे सारे पळून गेलेले जे भक्त ते पण येतात. ते आल्यानंतर हे सर्व प्रसंग तिथं बाईसा असते. बाईसांना समजते आणि मग त्यावेळेस बाईसा त्यांना कोपते की पापी आहे, तुम्ही परमेश्वराला सोडून कसे गेलात? तुम्हाला हे कसं लक्षात आलं नाही का परमेश्वर आहे ना, आपल्याला काहीच होणार नाही, परमेश्वर आपलं काहीही करू देणार नाही. पण हे भय मात्र त्या भयाच्या माध्यमातून त्यांनी ते केलेलं असतं. त्याच्यामुळं त्यांची चुकी त्यांना कळते. खाली माना घालून ते बसलेले असतात आणि बाईसा मात्र त्यांच्यावरती शिव्या शाप देत असते, तुम्ही कसे काय बाबांना सोडून गेले वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेस देव स्वतः सांगतात की बाई पळे तो काही मागोता परतून नाही, जर पळाला तर तो काय परत येऊ शकत नाही का? हे बघा सर्व तर आलेच आहे, कशाला तुम्ही ओरडताय, कशाला तुम्ही रागावताय? तर ह्या अनुषंगाने परमेश्वर अत्यंत होकारात्मक विचार आपल्याला देत असतात की जरी आपण काही अनुषंगाने घाबरून काही गोष्टीमध्ये पळालो किंवा घाबरलो म्हणून एखादी गोष्ट सोडली तर आपण ती परत पूर्णपणे प्राप्त करू शकतो. ह्याच अनुषंगाने सिद्धांतिक अर्थ आपण बघणार आहोत. दुसरा प्रसंग अशाच पद्धतीचा आहे की परमेश्वर स्वतः निरूपण करत असतात एकदा आणि निरूपण करता करता आचार्य देवाला प्रश्न विचारतात की त्रसला साता जीव देशाच्या शेवटा जाऊन सर्वाधमतो ब्राह्मणत्व स्वीकरील, तर ऐसा त्रसा भेने पळे तो परतोल आहे, ऐसे काही अति. म्हणजे या जो जीव आहे भया जे विधी परमेश्वराने सांगितलं, आचारप्रणाली सांगितली, त्यागप्रणाली सांगितली, ते माझ्याच्याने होणार नाही, होतं का नाही हे शंका घेऊन जर ब्राह्मणत्व स्वीकारून तो कर्मकांड विधी अंधश्रद्धा करायला जर त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलं तर तो काही परत येऊ शकत नाही का? परत तो धर्मावरती, आचारावरती, त्यागावरती येऊ शकत नाही का? आणि येत असेल तर असा काय उपाय आहे, येत असेल तर असं काय आहे? तर मग देव त्यांना म्हणतात, वानर्या येऊ शकतात, पळे तो परतोला आहे. जैसा एखादी सैनिक असतो, तो खूप मोठं संकट बघून, खूप मोठं सैन्य बघून या रणांगणातून आपलं आता काही खरं नाही असं म्हणून पळतो, परंतु पूर्णपणे तयारी करून तो परत येऊन तो त्या रणांगणावरती जिंकू शकतो. अशा पद्धतीने एखादा जीव त्रसून जर या आचाराला, त्यागाला निघून जर गेला तर तो नक्कीच परत व्यवस्थित तत्त्वज्ञान ऐकून, समजून उमजून आणि स्वतःचं भलं कशात आहे हे समजून घेऊन तो परत येऊ शकतो. जसं युद्धप्रसंगी एखादा बलवान पळून जातो पण पुन्हा तोच सबळ म्हणजे तयारी करून येऊ शकतो. तशा पद्धतीनं एखादा विधी जे आहे, खूप परमेश्वराने तत्त्वज्ञान मोठं सांगितलेलं आहे, खूप मोठा त्याग सांगितलेला आहे, खूप सूक्ष्म असं आचरण सांगितलं आहे, ते माझ्याच्याने होईल की नाही ही भीती आपल्या मनामध्ये असते. आणि नामधारक वासनिकांमध्ये ही भीती सतत असते, माझ्याच्याने होईल का नाही, म्हणून त्याचा ते विचारच करणं सोडून देतात आणि दररोजची देवपूजा, स्मरण, कधीतरी पाठपारायण, कधीतरी स्थान, कधीतरी क्रिया, याच्या व्यतिरिक्त ते धर्माची चौकट आहे हे भेदतच नाही, पुढं जातच नाही, सरकतच नाही, तो आपला विषय नाही असं म्हणून जे सोडून देण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो ह्याच माध्यमातून किंवा ह्याच विचारातून की आपल्याच्याने होईल का नाही म्हणून तो त्यातून पळण्याचा प्रयत्न करतो, पण पळून उपयोग नाही. त्याच्यासाठी आपल्याला नामधारक वासनिक अवस्थेत असतानाच परमेश्वराने सांगितलं, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविदिशी, त्या अवस्थेत असतानाच आपल्याला हे तत्त्वज्ञान अभ्यासायचं आहे. हे तत्त्वज्ञान अभ्यासाशिवाय पर्याय नाही, अभ्यासल्यानंतर आचरण केल्याशिवाय पर्याय नाही आणि परमेश्वर प्राप्तीशिवाय दुसरा काही पर्याय नाही, येव्हा पर्याय नाही परमेश्वरांनी सांगितलं आहे. कारण अनंत जन्म, अनंत सृष्टीत जन्ममृत्यू दुःख आपण करतच आलेलो आहे. ही जाणीव जर आपल्याला झाली तर कधीतरी करायचं आहे, तर आत्ताच का नाही, कारण इथून मागं आपल्याच्यानी का झालं नाही याचे कारणं आपण चिंतनातून शोधू शकतो आणि पुढं होईल याची अजिबात गॅरंटी नाही. कारण आज जे आहे ते उद्या प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आचार्यसुद्धा सांगतात की ह्या अवतारापासून जो उद्धारला नाही
तो दुसरीकडे उद्धरेल याची शाश्वती नाही. आणि म्हणून आपण या साऱ्या पोषक वातावरणाचा, तत्त्वज्ञानाचा आपण नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. याच्यासाठी हे तत्त्वज्ञान समजून उमजून घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण विधीचा त्याग, दोषाचं क्षालन हे आपल्याला करावंच लागणार आहे. विधी खूप मोठा आहे म्हणून पळून जाणं किंवा दोष लागेल म्हणून आपण ते सोडून देणं, तर असं होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला समर्थ होऊन परमेश्वराचा जो धर्म आहे समर्थपणे तो पाळावा लागेल आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला ती दक्षता, विधी अविधीचं ज्ञान समजून उमजून घेऊनच मग आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. नित्यविधी आहे, निमित्तविधी आहे. यामध्ये सुद्धा होतं आहे का नित्यविधी करत असताना साधकाला कंटाळा येतो, भीती वाटते, होईल का नाही, घाबरून तो नैमित्तिक विधीकडे जातो. पण नैमित्तिक विधी आल्यानंतर त्यालाही तिथंही कळतं की इथंही बी परमेश्वर प्राप्ती एवढी सोपी नाही आहे, निमित्तविधी पण एवढी सोपी नाही जरी श्रेष्ठ असली, तर तो परत तयारी करून नित्यविधी जाऊ शकतो, नित्यविधी करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अशा पद्धतीनं पळे तो परतोला आहे. परमेश्वराने एक आशावाद आपल्याला इथं जागवलेला आहे की आपल्या मनामध्ये अशा शंका, अशा मनातले विचार अशी यायलाच नको की आपल्याच्यानी होईल का नाही, हे आपल्यासाठी आहे की नाही. कारण सर्व आपल्यासाठीच आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. या सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचा जो मुख्य उद्देश आहे आणि महत्त्वाचा आणि एकमेव उद्देश आहे की या जीवाला स्वतःचा आनंद द्यायचा आहे. आणि तो आनंद देण्यासाठी परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करून साऱ्या देवतेला कामाला लावलेलं आहे. आणि स्वतः परमेश्वराने अवतार घेऊन हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याच्याने जे होईल तेच परमेश्वराने सांगितलेलं आहे. आपल्याच्याने जे होऊ शकते तेच परमेश्वराने सांगितलं आहे. बेलापुरी जेव्हा परमेश्वराने स्वराला उत्तरापंथी जाण्याची जेव्हा प्रवृत्ती निर्माण होते, तेव्हा परमेश्वर आचार्यांना सांगतात की असंनिधानाचा आचार तुम्ही ऐका. आणि आचार्यांनी कानावरती हात ठेवले की असंनिधानाचा आचार म्हणजे देवाविन काही धर्म असू शकतो का, आणि मला ऐकण्याची मानसिकता नाही आहे. तर त्यावेळेस परमेश्वर पूजनीय माईम भटांच्या निमित्ताने हे असंनिधानाचा आचार सांगतात. आणि आचार्यांनी जे सांगितलं ते सुद्धा परमेश्वर मान्य करतात की तुम्ही म्हणता ते तसंच आहे. परंतु माईम भट सांगतात की तुम्ही ऐकून घ्या, ह्या जीवाकडून होणार नाही असं परमेश्वर पण सांगणार नाही, जे होईल तेच सांगतील. त्याच्यामुळं आपण ही जी पळण्याची किंवा विषय व्यवस्था करण्याची जी प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की माझ्याच्याने होईल का नाही, होऊ शकत नाही, एवढं सोपं नाही आहे, हे कलियुग आहे, या साऱ्या विषय व्यवस्था आहे. आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडतो. आपली धर्माची जाण, ज्ञान हे आपलं कुठेतरी कमी पडतो. आणि हे लपवण्यासाठी मग आपण या दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत असतो आणि त्याच्यावरती आपण तोंडसुख घेत असतो. त्याच्यामुळं परमेश्वरांनी आशावाद निर्माण केलेला का कधी काळी तुम्हाला या गोष्टी मनात येऊ शकतात, नकारात्मक गोष्टी येऊ शकतात, माझ्याच्याने होणार नाही किंवा होत नाही किंवा हे अशक्य आहे. परंतु हे समजून उमजून जर घेऊन जर तुम्ही चांगल्या तयारीनं जर जेव्हा तुम्ही परताल तर नक्कीच 100% हे प्राप्त तुम्ही करू शकता. जसं एखादा परीक्षेला एखादा मुलगा बसतो, IAS असेल, IPS असेल, काही नोकरीच्या अनुषंगाने, तो पहिल्याच परीक्षेमध्ये किंवा पहिल्यांदाच संधीमध्ये तो पास होईल याची काही गॅरंटी नसते. परंतु तो त्याकडे एक अनुभव म्हणून बघतो आणि अनुभव बघितल्यानंतर जेव्हा परत तो बसतो तेव्हा पूर्ण दुपटीनं तो तयारी करतो आणि मात्र त्यावेळेस पास होऊन तो त्याचा जो मेन उद्देश असतो तो प्राप्त करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे पळे तो परतोला आहे. जर आपल्या मनामध्ये जर येत असेल तर आपण पूर्णपणे परत समजून उमजून घेऊन जाणून त्याचा परिणामात्मक विचार करून चिंतन करून पूर्णपणे जर आपण तयारीनं या धर्म सांभाळण्यासाठी जर उतरलो तर परमेश्वराचं साह्य पण आपल्याला भेटत असतं आणि आपण ते करू शकतो. म्हणून अत्यंत पॉझिटिव्ह विचार करून ह्या धर्मतत्त्वज्ञानाकडं आपण बघितलं पाहिजे. कारण एखादी चूक आपल्याकडून होत असते कळत नकळत. अनेक साधक, नामधारक, वासनिक मला प्रश्न विचारत असतात का माझ्याकडून अशी अशी चूक झाली. तर ती न्यूनगंड, ती भीती मनात न ठेवता ती समजून उमजून घेऊन त्या चुकीचं प्रायश्चित्त घेऊन किंवा ती चुकी मान्य करून त्या गोष्टीचा विचार न करता ती परत होणार नाही या अनुषंगाने आपण धर्म सांभाळायला सुरुवात झाली पाहिजे. कारण जीव हा चुकीचा पुतळा आहे. कळत नकळत या गोष्टी होत असतात आणि परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे.
हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कारण देवतेची जर भक्ती आपण बघितली, त्रिगुणात्मक भक्ती जर आपण बघितली, तर त्या देवतेच्या विधीमध्ये थोडाही फरक पडला तर त्या देवता लगेच लागतात, कोपतात किंवा विघ्न निर्माण करतात, हे आपण ऐकलेलं असतं. परंतु परमेश्वराला कधी लागला आहे, कोपला आहे असं कधी ऐकलेलं नाही. कारण परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. आणि म्हणून इथं परमेश्वराने स्पष्ट सांगितलं एक विधी अनुष्ठान, एक भावानुष्ठान. परमेश्वरांना हे विधी भावातीत अनुष्ठान, म्हणजे देवतेचे जे धर्म आहे हे काही विधीने केले जातात, काही भावाने केले जातात. परमेश्वरांना ही विधीच्या भावाच्या पलीकडचं अनुष्ठान आहे, निर्गुण निराकाराची भक्ती आहे. त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर इथं फक्त ज्ञान महत्त्वाचं आहे. ते ज्ञान मोचक, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यामध्ये जो बदल स्वभावत झालेला असतो, त्या स्वभावाने अनन्यभावे परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे त्या पाळल्या, आणि त्याही खूप मोठ्या नाही, हे आपण तत्त्वज्ञानातून बघतोय. तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो किंवा होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढचं सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचं, नागव्या नसावे. जे आपण आता जर शब्दशः जर बघितलं तरी नागडं नसावं, म्हणजे नग्न नसावं, अशा पद्धतीचं हे सूत्र आहे. आणि अशाच एका वेळेस पाठक जे असतात परमेश्वराला विचारतात की महात्म्याने दिगंबर अवस्था तर जर राहिलं तर काही चुकीचं आहे का, किंवा जर त्याच्याकडं काहीच नसलं वस्त्र तर काय फरक पडतो, अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. पण देव त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगतात की नागव्या नसावे, कोपवण तरी असावी, कपडा असतोच, नाही तर लंगोटी तरी असली पाहिजे. आता हे बाह्य अंगाने आपण बघितलं, पण तात्विक अंगाने जर याचा जर सिद्धांत आपण बघितला तर परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वर म्हणतात की आपल्याकडं काहीतरी असलं पाहिजे, रिक्त नसावं. म्हणजे मग ज्ञान असेल, आचार असेल, तत्त्व असेल, सिद्धांत असेल, काहीतरी माहिती असायला पाहिजे. नुसतं उठतो आणि भक्ती करतो याला काही अर्थ नाही. आपण प्रवासात जात असतो, आपल्या हातात गाठी असते, कोणीतरी म्हणतं हे काय आहे, आपण सांगतो आम्ही मानव सांप्रदायिक आहोत, ही गाठी स्मरणासाठी आम्ही वापरतो. किंवा एखाद्या ठिकाणी प्रवास करत असताना कुठंतरी योग येतो आणि कोणीतरी आपल्याला देवतेचा प्रसाद देण्याचा प्रयत्न करतात, आपण ना आम्हाला चालत नाही, तर त्यांना आश्चर्य वाटतं. त्यावेळेस निदान तोडकं मोडकं का होईना काहीतरी आपल्याला तत्त्वसिद्धांतिक त्यांना सांगता आलं पाहिजे की गाठी मानव संप्रदाय म्हणजे काय, आम्ही गुरु बनवला आहे, उपदेश घेतला आहे म्हणजे नेमकं काय आहे, आम्ही परमेश्वर भक्ती करतो म्हणजे परमेश्वरात आणि देवतेत नेमकी फरक काय आहे, हा प्रसाद का खात नाही, अनन्य भक्ती म्हणजे काय, त्या खाल्याने आमच्या भक्तीमध्ये काय खंड पडू शकतो, असं थोडंफार तरी आपल्याला माहीत पाहिजे. जर आपल्याला काहीच माहीत नसेल तर ते नग्न असल्यासारखंच आहे. म्हणून आपल्याच्याने अत्यंत उत्तम आचार नाही करता आला तर मध्यम करण्याचा प्रयत्न करावा, नाही मध्यम करता आला तर कनिष्ठ तरी करण्याचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीनं काहीच आपल्याकडं नाही, काहीच माहीत नाही असं होऊ नये. आणि असे अनुभव येत असतात. एकदा असंच मार्ग नाशिकमध्ये आलेला होता एक, आणि त्या मार्गामध्ये दररोज सकाळी 8:30 ते 9:30 पोथी असायची, आणि त्या पोथीला नित्यनियमाने जाणारी भरपूर वासनिक मंडळी होती. तर एक असेच वासनिक मला भेटायला आले मार्ग निघून गेल्यानंतर, आणि ते अत्यंत अभिमानाने मला सांगायला लागले की भाऊ एकही दिवस आम्ही ती पोथी बुडवली नाही, दररोज सकाळी आम्ही 8:30 ते 9:30 पोथीला जायचं. तर मला खूप बरं वाटलं, आणि त्यांना म्हटलं अरे वा, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून मार्ग येण्याचा आणि बाबांच्या निरूपणाचा खूप मोठा फायदा उचलून घेतला. तर मी सहज उत्सुकतेपोटी बोललो, तर विषय काय होता धर्माचा किंवा त्या तत्त्वज्ञानाचा किंवा निरूपणाचा, तर ते अत्यंत चूप झाले आणि त्यांच्या ते लक्षातच आलं नाही. ते म्हणे मला विषय काय होता हे काही सांगता येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं महिनाभर एकही दिवस न टाळता जाणारा व्यक्ती, आणि काय विषय चालला आहे हेच जर त्याला माहीत असू नये, तर त्या जाण्याला आणि त्या बाबांच्या निरूपणाला आणि याच्या ऐकण्याला काय अर्थ राहिला. म्हणून खाली आपण कोणत्याही ठिकाणी प्रवासाला जातो तरी आपण खाली हात नाही चालत, शिदोरी घेऊन चालतो, काहीतरी जे गरजेचं आहे ते सामान घेऊन निघतो, तर खाली हात कुठंच जात नाही. मग धर्मधार्मिकता करत असताना आपलं खाली हात कसं असावं, बुद्धी आपली खाली नसावी, मन आपलं खाली नसावं, विचारधारा आपली खाली नसावी, थोडीफार तरी प्रगल्भता, थोडीफार तरी त्यामध्ये बोल्डपणा यायला पाहिजे, थोडाफार तरी त्यागाच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे, थोडाफार तरी तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, आचार विचाराच्या अनुषंगाने विचार आला पाहिजे. म्हणून सिद्धांतिक अर्थ याचा खूप मोठा आहे, कारण नागव्या नसावी. भक्ती करत असताना आपल्याला काहीच येत नाही, काहीच माहीत नाही, काहीच समजत नाही, अशा पद्धतीनं ही भक्ती करण्याला अर्थ नाही. अशा पद्धतीनं भक्ती करू नये हे परमेश्वर ह्या सूत्रातून अत्यंत सुंदर असं आपल्याला सांगतं आहे. आणि असं कोणी राहत नाही, म्हणजे रिक्त हत्ते असं कोणी राहत नाही. परंतु तरीही
आपल्या धर्मामध्ये असे प्रसंग मला बऱ्याच वेळा येतात. कारण एक अनुभव म्हणा किंवा एक बोलण्याचा किंवा विचारण्याचा स्वभाव म्हणा, आपलेपणा म्हणा. मी कधी माझ्याकडं आलेले नामधारक वासनिक असेल तर त्यांना पहिला प्रश्न विचारतो का तुम्ही उपदेश घेतला आहे म्हणे. घेतला आहे. कशासाठी घेतला आहे, का घेतला आहे. आणि हे त्याला जर सांगता येत नसेल ते पहिल्यांदा तर लोक हसूनच द्यायचे. उपदेश का घेतला आहे हा काय प्रश्न असतो का. परंतु न सांगणाऱ्यांचे हजारो लोक मला दिसले. आणि मग मी त्यांना जेव्हा सांगतो की उपदेश घेणं म्हणजे काय, अभ्यास करणं म्हणजे काय, तू अभ्यासच केला नाही तर तुझ्या उपदेश घेण्याला काय अर्थ नाही आहे. मग तू लीळाचरित्र वाचन कर, सूत्रपाठ वाचन कर, तत्त्वज्ञान समजून घे, आचारविचार समजून घे. तेव्हा मग त्याच्या लक्षात येतं, गांभीर्य येतं. काही साधू संतसुद्धा तरुण वर्ग जे माझ्याकडं आलेच कधी भेटायला तर मी स्पष्टच विचारतो की तुम्ही दीक्षा घेतली आहे. ते म्हणता हो घेतली. कधी घेतली. आता दीक्षा घेतली हे समोर आपल्याला कपड्यावरून दिसतंय, पण तरी मी विचारतो की तुम्ही दीक्षा घेतली का. कारण दीक्षा हा घेण्याचा विषय, देण्याचा विषय नाही. माझ्या मनात जर नसेल, कोणी माझ्यावर कितीही जबरदस्ती केली तर त्या जबरदस्ती करण्याला काय अर्थ नाही. माझ्या मनापासून ते आतून आलं पाहिजे आणि तो त्यागाचा विषय असल्यामुळं त्यांनी ती घेतली पाहिजे. कोणीतरी म्हणतं आहे, कोणीतरी दिली आहे, काहीतरी फायदा आहे, दृष्टपर स्वार्थ आहे म्हणून घेणं आणि मनापासून परमेश्वरांनी सांगितलेल्या हिताच्या अनुषंगाने दीक्षा घेणं किंवा त्याग करणं हा वेगळा विषय. त्यावेळेस मी त्यांनासुद्धा प्रश्न विचारतो, तुम्ही का दीक्षा घेतली, कशासाठी घेतली, तुम्हाला काही अडचण होती का, काही प्रॉब्लेम्स होते का. तर ते सुद्धा काही अत्यंत मनमोकळेपणाने चर्चा करतात, सांगतात. परंतु काहींचे अनुभव पण अत्यंत चुकीचे आहे की आत्यांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं आणि काही पर्यायच नव्हता, मी लहानपणापासून मार्गातच होतो. असे प्रश्न आल्यानंतरसुद्धा आपल्याला खूप दुःख होतं, खंती वाटते की हे सांगताय नेमकं कारण काय. दीक्षा घेणं म्हणजे काही कोणीतरी सांगण्याचा विषय नाही आहे ना. आपणही आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे का आपण भक्ती करतो तर का करतो, कशासाठी करतो. आपणच आपल्याला विचारलं पाहिजे ती भक्ती करत असताना मी काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि मला काय त्यातलं समजलं आहे, किती समजलं आहे, किती कळलं आहे, किती समजून घ्यायला पाहिजे. म्हणून रिक्त काहीच नसावं. आपल्याला जिथं आपण जातो ते आपल्याला माहीत असतं. आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो तुम्ही शिकले, तो लगेच म्हणतो शिकलो मी, इतकं इतकं शिकलो, एवढ्या कॉलेजला शिकलो, असं शिकलो. त्याला माहीत असतं. सांसारिक गोष्टी असेल, व्यवसायाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते. पण धर्म हा म्हटला की तिथं आपले तोंड अत्यंत बंद होऊन जातात, टाळे लागतात. म्हणून धर्मावरती बोलणारे तुम्हाला खूप कमी लोक दिसतील, नाहीच्या बराबरीचे. बाकीच्या अन्य वार्ता करताना आपलं तोंड कधी दुखत नाही, आपल्याला वेळ कधी जात नाही आणि आपल्याला त्यातलं काही वावगं पण वाटत नाही. त्याच्यातलं नॉलेज नसेल तरी आपण इतकं रेटून बोलत असतो का त्याच्यातला मी जेवढा ज्ञानी तेवढा कुणीच नाही अशा आविर्भावात बोलत असतो. पण धर्माची विषय जेव्हा निघतो तेव्हा आपण लॉक होऊन जातो. पण धर्मावरती बोलत असताना त्यातलं काहीतरी असायला पाहिजे माहिती, तेव्हा आडात येईल तर पोऱ्यात येतं, आडात असेल तर पोऱ्यात येतं. अशा पद्धतीनं आपल्याकडं असेल तर आपण कोणाला तरी काहीतरी सांगू शकतो. नाही सांगण्याची तर आपण माहीत असेल तर आपण करू शकतो आणि केलं तर परमेश्वर प्राप्त होत असतो. नुसतंच उपदेश घेतल्याने परमेश्वर प्राप्त होत नाही, नुसती दीक्षा घेतल्याने परमेश्वर प्राप्त होत नाही. तर माहिती करून ते कृतीवर जर आणलं, आचरणात आणलं तर परमेश्वर प्राप्त होतं. आचार्यता याचा धर्म परमेश्वराने त्याच्यासाठीच परमेश्वराने सांगितलं आहे. आणि हे सांगण्याचा उद्देश पण परमेश्वर स्पष्ट सांगतात. हे सृष्टी अतिदीर्घ का, या सृष्टीचा जो काळ आहे तो अत्यंत मोठा आहे. कारण 60 लाख वर्षाची चौकडी, 4 युगाची जर आपण बेरीज केली तर 60 लाख वर्ष होतात आणि अशा अनंत चौकड्या मिळून सृष्टी तयार होते. म्हणजे दीर्घ हा शब्द वापरला आहे, काही विशिष्ट असा संकेत इतके चौकड्या झाल्यानंतर, इतके वर्ष झाल्यानंतर, इतके लाख वर्ष झाल्यानंतर सृष्टी संपेल असं कधी होत नाही. कारण ती परमेश्वराची एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीनुसार ही सृष्टी अतिदीर्घ परमेश्वराने सांगितली. कारण कधी प्रवृत्ती निर्माण होईल ती परमेश्वरालाही सांगता येत नाही. अशा अनुषंगाने सृष्टी अतिदीर्घ आहे. ह्या अतिदीर्घ सृष्टीमध्ये आपण राटघडियाच्या दृष्टांतातून हे कर्मफळं खाली येत असतो, प्राप्त करत असतो. परत भोगायला 84 लाख योनी असेल, चलद्रूप नरक असेल, स्थावर नरक असेल, हे भोगायला आपण जात असतो. या अनुषंगाने ही सृष्टी अतिदीर्घ आहे. कारण दुःखाचा कोणताही काळ बघा आपल्या जीवनामध्ये जर संकट आले, अडचणी आले, सांसारिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, तर तो काळ आपल्याला खूप मोठा वाटत असतो. तसं हे दुःखाचं जे काळ आहे हा अतिदीर्घ आहे. त्याच्यामुळं सृष्टी अतिदीर्घ असल्यामुळं आपल्याला नागवं राहून चालणार नाही. परमेश्वराचे तत्त्वज्ञान समजून घेतल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय
तो त्यागावर किंवा आचरणावर आणल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून परमेश्वर सांगता ही सृष्टी अति दीर्घ आहे. कालातीत मार्गाच्या अनुषंगाने सुद्धा जर घेतलं तर काळाची गणना होऊ शकत नाही, म्हणून दीर्घ शब्द वापरला आहे. आणि दुःखाच्या अनुषंगाने घेतलं तर दुःखात अनेक दुःख आहे. जलदरूपाचं दुःखापेक्षा स्थावराचं दुःख मोठं असतं, स्थावरापेक्षा अंतिकेचं दुःख मोठं असतं, अंतिकेपेक्षा प्रेतत्वाच्या दुःखापेक्षा ग्रहत्वाचं दुःख खूप मोठं असतं. परत ग्रहत्वापेक्षा रवरवाचं दुःख, रवरवापेक्षा चौकडीचं, आणि चौकडीपेक्षा जडत्वाचं दुःख. हे जे दुःखाचा जो परिणाम आहे खूप मोठा असतो. आपण 13 भेदी नरकावरती काही सत्संगच स्पेशली घेतलेले, ते बघितल्यानंतर आपल्याला ऐकल्यानंतर आपल्याला अंगावर शहारे येतात. तेव्हा दुःख भोगताना त्याचा किती त्रास होत असेल याचा जर विचार केला तर ही सृष्टी खूप मोठी आहे दुःखाच्या अनुषंगाने आणि कालाच्या अनुषंगाने. म्हणून आपण असंच नुसतं जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं, खायचं म्हणून खायचं, राहायचं म्हणून राहायचं, याला काही अर्थ नाही. काहीतरी ध्येय, काहीतरी उद्देश घेऊन तुम्हाला चालावं लागेल. तसंच धार्मिकतेचा एक विशिष्ट उद्देश आहे, ते ध्येय आहे, ते समजून उमजून जर घेतलं आणि तो ध्येय प्राप्त करण्याच्या अनुषंगाने जी शिदोरी म्हणून आपल्याला लागणार आहे ती जर आपण मिळवत गेलो तरच त्यातून परमेश्वरापर्यंत आपण पोचू. आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश आपला सफल होईल. अन्यथा ही सृष्टी अतिदीर्घ आहे. अनेक वेळा आपण जन्माला आलो, अनेक वेळा नरक उपभोगले, परत जन्माला आलो, परत मिळवलं, परत नरक भोगले, जन्ममृत्यू हे कंटिन्यू चालू आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. आणि याचा जर स्थिरपणे स्वस्थतेने आपण जर विचार केला त्याची अनुभूती पण आपल्याला येत असते. आजचा काळ जर तुम्हाला थोडंसं ज्ञान झालं असेल, जाणीव झाली असेल, परमेश्वराची ती निष्ठा प्राप्त झाली असेल, बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून ती जर परमेश्वराने तुम्हाला जर बहाल केली असेल तर त्याची जळजळ सतत मनामध्ये राहत असते. जसं एखादी व्यक्ती झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडतं, त्या स्वप्नाचं महत्त्व असतं झोपेपर्यंत. झोपेतून जागा झाला का त्या स्वप्नांचं काही महत्त्व नसतं. तसं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत या जीवनामध्ये मस्त मजा वाटते. परंतु ज्ञान जर झालं, जीव देवता प्रपंची परमेश्वरी सृष्टीची निर्मिती, परमेश्वराचं येणं, परमेश्वराचं तत्त्वज्ञान सांगणं, त्या आचरणाच्या माध्यमातून अनंत जे जीव आहे ते प्राप्तीला जाणं, ते 13 भेदी नरकाचं वर्णन आपण समजून घेणं, जाणून घेणं, हे जर घेतलं तर आपल्याला तिथं एकही मिनटं राहण्याची इच्छा होत नाही. कारण त्याला ती जाणीव झाली, सूर्यप्रकाशासारखं त्याला ते स्पष्ट आता दिसायला लागलं का खरंच आपले अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या आणि तिथं हे दुःख आपण उपभोगलेलं आहे. म्हणून आता ते दुःख नको या उद्देशाने जेव्हा आपण उठतो, चालतो, बसतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जागे झालो, धर्मतत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण जागे झालो असं आपल्याला म्हणता येईल किंवा म्हणावं लागेल. म्हणून ही सृष्टी अति दीर्घ आहे, याचा तरी विचार करून या परमेश्वराच्या तत्त्वज्ञानामध्ये अभ्यास करून परमेश्वर प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण पुढं सरकलं पाहिजे. येथून निरे निरुपजिती तरी देहधरी ऐसा कवन असे. परमेश्वर म्हणतात ही जे नरक आहे, जे दुःख आहे, या अतिदीर्घ सृष्टीमध्ये तुम्ही कसे उपभोगतात हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते सहन करू शकत नाही, ऐकू शकत नाही. आणि ते जर मी तुम्हाला सांगितलं नरक दुःख किती भयंकर आहे तर तुम्हाला ते ऐकावल्या पण जाणार नाही, हे परमेश्वर स्पष्ट सांगतात. परंतु तरी काही प्रसंग अनुरूप महादाईसांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वरांनी याचं निरूपण आपल्याला, नरकाचं निरूपण आपल्याला केलेलं आहे. आणि हे नरकाचं निरूपण परमेश्वर म्हणतात, जर मी सांगितलं, तुम्हाला दाखवलं तर हा देह असा कोणता आहे की जे ऐकू शकेल. जर ऐकू शकत नाही, एवढं ते भयंकर आहे ऐकायला, तर तो उपभोगणारा किंवा त्याचं दुःख त्याला जे लागलेलं आहे त्याला किती त्रास होत असेल. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात येथून निर्णय जरी देहधारी ऐसा कवन असे, म्हणजे देह धरून ऐकणारा असा कोणी नाही आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष राहिलं पाहिजे की कर्मराटीमध्ये जडात्वाचं नरक हे खूप मोठं असतं आणि दैवराटीमध्ये नित्य नरक हे सर्वात मोठं असतं. त्याच्यामुळं त्याला सीमाच नाही, इतकं मोठं दुःख आहे, सर्वात मोठं आहे. आणि म्हणून नित्य नरक आणि जडत्वाचं नरक याचं वर्णन धर्मामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये, शास्त्रामध्ये खूप विस्तृतपणे आलेलं आहे. आणि ह्या दोन्ही नरकाचं विस्तृतपणे वर्णन करण्याचा उद्देशच ते आहे की ते खूप सर्वात मोठे नरक आहे आणि त्यातलं दुःखसुद्धा खूप मोठं आहे. सृष्टी असेपर्यंत हे नरक भोगावं लागतात. परमेश्वर दयाळू माळ कृपाळू असल्यामुळं या नरकात गेलेल्या जीवाचा
त्यांना कणव प्राप्त होऊन सृष्टीची संहार करावा ही प्रवृत्ती परमेश्वराला निर्माण होते. विचार करा की ज्यांनी स्वतःच्या वाईट कर्माने ते नरक प्राप्त केले आणि तो भोगतोय, त्याचासुद्धा परमेश्वराला कळवळा आहे आणि त्याच्या उद्देशाने परमेश्वराला या सृष्टीचा सार करावा अशी प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे परमेश्वराच्या दयाळू माळू कृपाळूपणाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. एखादी गोष्ट आपल्या समाजात घडत असताना आजूबाजूला एखाद्या व्यक्तीनं काही चुकीचं काम आपल्याबरोबर केलं आणि त्याला काहीतरी त्याच्या चुकीच्या कर्माने त्याला काही शिक्षा भेटली किंवा काही त्याच्या जीवनात अडचण आली, तर आपण म्हणतो भोगा आता कर्माचे फळं, कारण त्याने असं वाईट केलेलं आहे आणि त्याचं वाईटच होणार होतं. उलट आपण त्याचं दुःख चिंतित असतो. म्हणजे कुठं ते परमेश्वराची दयाळू माळू कृपाळूपण आणि कुठं आपला हा विचार अत्यंत छोटा, अत्यंत नुकसानकारक, जो स्वतःच्या हिताला बी नुकसानकारक आणि दुसऱ्याच्याही हिताला नुकसानकारक आहे. तर हा आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर म्हणतात हे नरक इतके मोठे, इतकं दुःख मोठं आहे का जर मी सांगितलं तर ते तुम्ही ऐकू शकत नाही, असा कोणता ध्येय नाही आहे. म्हणून ते ऐकण्याच्या ऐवजी ते समजून घेऊन त्यात परत आपण कधी जाणार नाही याची काळजी जर घेतली आणि त्यासाठी परमेश्वराने उपाय सांगितला आहे. कारण महादाईसाला हे नरकाचं वर्णन करत असताना महादाईसाला भीती वाटते आणि मग महादाईसा म्हणते देवा मला यात नको जायला, यात काय उपाय आहे म्हणे येथीचं व्हा तर चुकेल. म्हणजे येत अनुसरा, जर अनुसरलो तर हे सर्व नरक चुकण्याची शक्यता असते. कारण ते अनुसरणसुद्धा सिद्धीच गेलं पाहिजे. परीक्षेला बसणारे हजारो लोक असतात, पास होणारे किती असतात. पण पास होण्यासाठी परीक्षेला बसायचं असतं, नुसतंच बसायचं म्हणून बसायचं नसतं. आणि मग ती पासिंगसाठी काय गरजेचं आहे ते करण्याचं तत्त्वज्ञानातून जर आपण समजून उमजून घेऊन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर साह्य आपल्याला कळतात आणि त्यातून आपण निघू शकतो. याच्यासाठी परमेश्वर छरदोबाचं तत्त्वज्ञानात उदाहरण देतात. हाती शेळी डोये पाळणाई काळीची रे म्हणे नागदेव रावळाची, येथीचे नावही नाही. छरदोबा नावाचं एक पात्र आपल्या साहित्यिकांनी लीळाचरित्रामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. परमेश्वराचे निस्सीम अनन्य भावे असे भक्त परमेश्वराकडून बोध होतो आणि परमेश्वराला सर्वसंग परित्याग करून ते अनुसरतात. परमेश्वराबरोबर सन्निधानात असतानाच परमेश्वराची आज्ञा जी आहे ती मोडल्यामुळं एका जागेची सवय न व्हावी, परमेश्वराने सांगितलेलं असतानाही त्यांनी न ऐकता एका जागेची त्यांना सवय होते आणि त्या सवयीतून ते धर्मावरून इतके मळतात की भविष्यात जेव्हा परमेश्वर स्वतः समोर येतात तर त्यांना परमेश्वराला ओळखता येत नाही आणि परमेश्वराचं नामसुद्धा त्यांच्याकडं राहत नाही. इतक्यापर्यंत आपण मळतो हा जीव. हे छरदोबा नावाचं जे नकारात्मक पात्र आपल्याला साहित्यकारांनी आपल्यापर्यंत आणण्याचा उद्देशच तो आहे की आपल्याला असं वाटतं की यांनी काय होतं त्यांनी काय होतं, हे छोटंसं आहे, हे थोडंसं आहे, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण धर्मापासून कसं जाऊ शकतो आणि कितीपर्यंत मळू शकतो, याला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही आहे, हे आपल्याला परमेश्वरांनी या लीळेच्या माध्यमातून किंवा या प्रसंगातून सांगितलेलं आहे. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की नरक खूप मोठे आहे, दुःख खूप मोठे आहे, धर्मही तितकाच मोठा आहे, परंतु धर्म सांभाळत असताना परमेश्वराचं साह्य आपल्याला प्राप्त होत असतं. धर्म सांभाळत असताना परमेश्वराने अत्यंत छोट्या छोट्या अपेक्षा, छोटं छोटं तत्त्वज्ञान, छोटा छोटा आचार, छोटा छोटा त्याग आपल्याला परमेश्वराने अपेक्षित केलेला आहे आणि तो आपण करू शकतो, तोच केलेला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्या प्रकारचा विचार न करता आपण आपल्या मस्तीतच जर जगत राहिलो तर छरदोबासारखी गत व्हायला आपली वेळ लागणार नाही. म्हणून छरदोबा हे जे पात्र आहे याचं आपण प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. कारण लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी पात्र आहे, छरदोबा असेल, मार्कंड असेल, असे दादोस असेल, सारंग पंडित असेल, असे कितीतरी पात्र आहे की जे नकारात्मक पात्र आहे. परमेश्वराच्या सन्निधानात येऊनसुद्धा परमेश्वर समजून उमजूनसुद्धा त्यांना जे परमेश्वराने सांगितलं ते करता आलं नाही. सारंग पंडिताला अनुसरता आलं नाही, दादोसाला अनुसरता आलं नाही. मार्कंड हे बाईसांचे भाचे, बाईसांच्या माध्यमातून निमित्तातून सतत परमेश्वराच्या सन्निधानात आणि बाईसांच्या विनंतीला मान देऊन परमेश्वराने मार्कंडाला अनेक वेळा अनेक संधी देऊनसुद्धा मार्कंडाला घेता आलं नाही. कारण परमेश्वर समजून उमजून त्या परमेश्वराने जे सांगितलं आहे ते करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
परमेश्वर समजला, परमेश्वर कोण आहे, जीव काय आहे, देवता काय, प्रपंच काय, मग झालं आता आपल्याला परमेश्वर भेटेल असं नाही. त्या पद्धतीनं परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते समजून उमजून घेऊन त्यांनी जी अपेक्षा केली आहे जीवाकडून, त्या अपेक्षेत आपल्याला उतरावं लागेल. तो छोटा छोटा त्याग असेल, तो त्याग आपल्याला करावा लागेल, ती आचारप्रणाली आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण एकदा असंच परमेश्वर भ्रमण करत असताना परमेश्वराबरोबर औसा पण होत्या आणि समोर अचानक छरदोबा येतात. छरदोबाच्या डोक्यावरती मोळी असते, हातात पाळणा असतो, कडेवर मूल असतं आणि औसाला देव म्हणतात की यांना विचारा हे कोणाचे, तुम्ही कोणाचे. तर त्या औसाने सुद्धा त्यांच्या स्टाईलने त्यांच्या पद्धतीने, हाय रे म्हणे, तुम्ही कायची रे म्हणे, कोणाची म्हणे. तर ते म्हणतात आम्ही नागारावळाची. तुम्ही कोणाची औषे म्हटले तर आम्ही गोसावींची, असं औसांनी उत्तर दिलं. तरी त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग देव सांगतात येथीचे नावसुद्धा नाही, म्हणजे कायची रे म्हणे नागदेव रावळाची, येथीचे नावसुद्धा नाही. म्हणजे इतके ते मळाले की येथीचं नावसुद्धा त्यांना घेता येत नाही, एवढे ते विसरले. इथपर्यंत आपण तरी जाऊ नये. कारण परमेश्वरांनी अनंत ब्रह्मांडात, अनंत सृष्टीत किंवा अनंत जन्मात आपण जे छोटे छोटे चांगले चांगले कर्म केले ते एकत्र येऊन आपल्याला हे गिफ्ट दिलेलं आहे या जन्माचं. इथं नुसतं जन्म देऊन उपयोग नाही, असे जन्माला येणारे हजारो लोक, अनंत जीव आहे या जगामध्ये, या सृष्टीमध्ये. तर तुम्ही विचार करा, हे पूर्ण सृष्टीची लोकसंख्या किती आहे, त्या लोकसंख्येच्या मानाने कर्मभूमीची लोकसंख्या किती आहे भारताची, त्या कर्मभूमीच्या मानाने महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे. त्या महाराष्ट्रातल्या लोकसंख्येपैकी बोधवंत जे आहे, परमेश्वराने जो बोध दिला आहे किंवा परमार्गाशी निगडीत किंवा उपदेशी वर्ग, साधक वर्ग किती आहे, ही जर लोकसंख्या जर आपण घेतली तर आपण अत्यंत कमी प्रमाणात बसतो. म्हणून आपण दुर्मिळातले दुर्मिळ आहे, रहस्यातलं रहस्य ज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. ही दुर्मिळातलं दुर्मिळ जो बोध आहे तो आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. आणि तो परमेश्वराने जो दिलेला बोध आहे तो जर आपण सांभाळला नाही, तो सांभाळून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण प्रवास केला नाही, हे तत्त्वज्ञान आपण समजून उमजून घेतलं नाही, त्याग केला नाही, तर त्या परमेश्वराच्या बोध देण्याला काही अर्थ नाही. छरदोबा सन्निधानात होते, परमेश्वराकडून बोध झाला, परमेश्वराकडून शास्त्र, आणि त्यांनी एवढ्या पराकोटीचं आचार केला की पूर्ण त्यांनी ती घृणा जिंकली होती. एखाद्या उलटीचं जेवणसुद्धा, उलटी केलेल्या माणसाचं जेवणसुद्धा ते करून आणि ती घृणा त्यांनी जिंकली होती. एवढ्या पराकोटीच्या आस्तीपरीच्या उच्च शिखरावर गेलेले छरदोबा छोट्याशा आज्ञेचा अनादर केला तर एवढे मळाले का परमेश्वराचं नावसुद्धा विसरले. तर आपली आपकी झाडकी पत्ती, आपण कोणत्या कोपऱ्यातले आहोत आपल्याला तर काहीच कळालं नाही, आपल्याला काहीच माहिती. 850 वर्षानंतर परमेश्वराच्या अवताराच्या नंतर असन्निधानात आपण आलेलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या जीवाच्या माध्यमातून परमेश्वराने या कोणाच्या तरी जीवाला निमित्त करून आपल्याला बोध दिलेला आहे. आपल्या योग्यतेनुसार त्या जीवाला सामोरं ठेवून आपल्याला तत्त्वज्ञान कळालं आहे किंवा थोडंफार समजलं आहे, आणि त्यावरून जायला कितीसा वेळ लागणार आहे. अत्यंत सावधपणे आपल्याला हे तत्त्वज्ञान समजून उमजून घ्यावं लागेल. नुसतं सावधपणे समजून उमजून नाही, तर सावधपणे त्यावरती चालावं लागेल. नुसतं चालावलं तर टिकावं लागेल आणि सातत्य ठेवावं लागेल. धर्म काय 1, 2, 4 दिवसाचा सांभाळण्याचा विषय नाही, आणि त्यातून लगेच परमेश्वर प्राप्त होत नाही. धड आसे तो आणि पडे तो, परमेश्वर स्पष्ट आहे, धड आसे तो करावे, पडे तो धावावे. जीवन न सोडावे, जीवनात हा धर्म सोडू नये, याचं सातत्य आपल्याला शेवटपर्यंत राखावं लागणार आहे. आणि हे शेवटपर्यंत कसं राखायचं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावा लागणार आहे. एखादा विद्यार्थी पहिलीत गेला म्हणजे तो कायमचा पहिलीत राहत नाही, त्याला प्रगती करत करत पुढं जावं लागेल, तेव्हा तो टिकेल. या स्पर्धात्मक जगामध्ये त्याला टिकायचं असेल तर त्या पद्धतीनंच त्याला त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा लागेल. इथंसुद्धा परमेश्वराची प्राप्ती हा खूप मोठा विषय. परमेश्वर काही भाजीपाला नाही गेलो घेऊन आलो, आपल्याला समजलं आहे म्हणून आपल्याला त्यातलं काही विशेष वाटत नाही. परंतु जे अन्य लोक आहे की जे कर्मकांडात आहे, विधीत आहे, देवतेच्या भक्तीत आहे, काही कशाची भक्ती करताय, यांना कोणत्या प्रकारचं तारतम्य नाही, त्यांना हा विषय जर आपण सांगितलं तर त्यांना ते खूप मोठं मोठं वाटतं आहे. आणि काल आपल्याला जेव्हा बोध नव्हता तेव्हा हे सुद्धा तत्त्वज्ञान आपल्याला खूप मोठं मोठं वाटत होतं. खूप आपण लांब आहोत या तत्त्वज्ञानापासून. जेव्हा कधीतरी आपण पहिल्यांदा हे ऐकलं आणि परमेश्वर कृपेने आपल्याला ते समजलं, तेव्हा आपला जो भ्रम होता
तो आपला तुटला आणि मग आपण या भ्रमात आलो. आजही आपण भ्रमात आहे. तेव्हा आपण वेगळ्या भ्रमात होतो, आज वेगळ्या भ्रमात आहे. आपण उपदेश घेतला म्हणून देव होणार हा भ्रम आहे. पण ज्ञान करायला, अभ्यास करायला लागलो तेव्हा आपल्याला कळलं का अरे अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला दीक्षित अवस्था आल्यानंतर कळालं का अरे नुसता अभ्यास करून उपयोग नाही, आपल्याला त्याग पण केला पाहिजे. मग त्याग केल्यानंतर असं लक्षात आता की त्यागच करून उपयोग नाही, त्याच्यासाठी आचरण करावं लागेल. परमेश्वराने जी आज्ञा प्रतिपालन केलेली आहे ती करावं लागेल. बरं ती 2 आणि 4 दिवस करावं नाही लागणार, ती शेवटपर्यंत करावं लागणार, त्याचे सातत्य ठेवावं लागणार आहे. म्हणून यामध्ये धर्मामध्ये सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे. 2-4 दिवसामध्ये 2-4 वर्षामध्ये हा धर्म संपणारा विषय नसतो. आपलं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत हा धर्म आपल्याबरोबर असतो. तोपर्यंत आपण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आपण यामध्ये जीवनामध्ये आपण जर बदल करून घेतला आणि शेवटपर्यंत तो सांभाळला तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. असे कितीतरी भक्त आहे की 2-4 दिवस वर्ष खूप हिरिरीने धर्माच्या कार्यामध्ये, धर्मसेवेमध्ये किंवा धर्मज्ञानामध्ये भाग घेतात. परंतु नंतर एवढं त्यांच्यामध्ये मळीनत्व येतं का ते कुठं दिसत पण नाही. मग फक्त नावाला सकाळच्या संध्याकाळच्या देवपूजेपुरतं राहतं, नंतर मिश्र भक्तीकडे पण वळतात. त्याच्यासाठी तुम्हाला सतत संपर्कात राहावं लागेल. मग तत्त्वज्ञानाच्या संपर्कात कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, सत्संगाच्या माध्यमातून असेल, स्वतःचं वाचन, चिंतन, अभ्यासाच्या करण्याच्या माध्यमातून कोणत्याच्या काय होईना, पण त्या माध्यमातून धर्माशी जर आपण चिटकून राहिलो तरच आपल्याला हे परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला जाता येईल किंवा जाण्यासाठी आपल्याला संधी भेटेल. अन्यथा आपल्या आलेलं जे सर्वात मोठं नाव आहे परमेश्वराचं ते जायला वेळ लागणार नाही. जर ते गेलं तर ती संधी जी बोधाची किंवा नामाची जी संधी आहे ही पुढच्या सृष्टीमध्ये, कारण सृष्टी अतिदीर्घ, एका जीवाला बोध दातृत्वाची जी संधी आहे ती एका जीवाला परमेश्वर एकदाच देत असतात, कारण जीव अनंत आहे. ही सारी ज्ञानपाळी फिरवता ही सृष्टी अतिदीर्घसुद्धा संपून जाते. इतके जीव आहे, अनंत जीव आहे. त्यामुळे ती संधी एकदाच असते आणि ही संधी आपल्याला जर परत प्राप्त करायची असेल तर पुढच्या सृष्टीमध्ये, म्हणजे ती नईच्या बरोबरी आहे. म्हणून जे आहे ते आपण टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपल्याला शेवटापर्यंत करायचा आहे. ही मानसिकता, ही परिपक्वता आपल्या विचारामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच परमेश्वरच्या या मार्गामध्ये येण्याचा उपयोग आहे. अन्यथा कोणत्या प्रकारचा उपयोग नाही. आपल्या ते परमेश्वर हळूहळू व्यवस्थिती हे करत असताना ज्ञान आणि प्रेम देण्यासाठी परमेश्वर जो आपला आहे, जो परमेश्वरावरती प्रेम करणार आहे, जो अर्थवंत आहे, ज्याचा अधिकार आहे, जो प्रयत्नशील आहे, त्या परमेश्वर त्याला वाडोवेडी गल्लोगल्ली शोधत असतात. बघा, अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्वशक्तियुक्त परमेश्वर, तो परमेश्वर अशा अधिकारी जीवासाठी वाडोवेडी गल्लोगल्ली फिरतो आहे. हा विचारच आपल्याला न पेलावणार आहे. एखादा नगरसेवक असेल, एखादा लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी आमदार खासदार झालेला असेल, तो जर आपल्या घरी आला किंवा आपल्या गल्लीत आला तर आपल्याला किती अप्रूप वाटतं आणि त्याच्यासाठी किती लोक जीव काढतात, किती पळत असतात. इथं परमेश्वर स्वतः त्या अधिकारी जीवाला शोधण्यासाठी गल्लोगल्ली फिरतात आणि शोधतात. याच्यापासून विचार करा की तो परमेश्वराचं जे दाळूमाळू कृपाळूपण आहे ते किती मोठं आहे. आणि तो योग परमेश्वर का करतात, जो आपला जो आहे परमेश्वर, त्याला अर्थवंत परमेश्वर प्राप्तीचा सत्य काय हे जाणून घेण्याची जिज्ञासा, ह्या अनुषंगाने ज्ञान भक्ती करून परमेश्वर आपल्या जो आहे त्याला शोधत असतात. आणि तो शोधायचं कारण काय की त्याच्या योग्यतेनुसार त्या जीवाने जे जोडलेलं असतं ते त्याला द्यायचं असतं. मग काहींनी फळाच्या माध्यमातून जोडलेलं असतं, कोणी नरकातून सोडवण्यासाठी काही कणव जोडलेली असते, काहींना परमेश्वराला संबंधदान द्यायचे असतात, काहींना ग्रहणदान द्यायचे असतात, काहींना कौशल्यदान द्यायचे असतात. दर्शनाच्या माध्यमातून, संबंधाच्या माध्यमातून, ग्रहणाच्या माध्यमातून असे वेगवेगळे दानं परमेश्वराला या जीवाला त्या जीवाच्या योग्यतेनुसार द्यायचे असतात. आणि म्हणून परमेश्वर या योग्य जीवाला वाडोवेडी गल्लोगल्ली पाहत असतात. आपल्यालासुद्धा परमेश्वर शोधत आलेले आहे. विचार करा, आपल्याला ज्यावेळेस बोध झाला, म्हणजे आपण उपदेश घेतला, आपण देवता भक्ती करत होतो, तांत्रिक मांत्रिक अंधश्रद्धेमध्ये बुडलेलो होतो.
कोणाच्या तरी निमित्तातून आपल्याला हे कळालं, समजलं, म्हणजे परमेश्वराने त्याला आपल्याला पाठवलं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वरच शोधत आलेले. तो योग आला, त्या योगातून आपल्याला परमेश्वराने बोध दिला आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपण परमेश्वर मार्गाला लागलेलो. म्हणजे परमेश्वराचं हे कार्य हे अखंडपणे चालू होतं, अखंडपणे चालू आहे आणि अखंडपणे चालू राहणार आहे ही सृष्टी असेपर्यंत. त्याला कोणत्या 1 मिनिटाचा, 1 क्षणाचा खंड नाही आहे की चला 100 जीव झाले, यांना 100 जणांना बोध दिला, 100 जणांना ग्रहणदान दिलं, 100 जणांना संबंधदान दिलं, 100 जण दीक्षित झाले, असं आकड्यात काहीच नाही आहे. परमेश्वराचं हे कार्य आहे. हे कार्य करण्याच्या उद्देशानेच परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो ह्या जीवाचं हित करणं, जीवाला या दुःखातून सोडवणं, स्वतःचा आनंदाला घेऊन जाणं, स्वतःच्या मोक्षाला घेऊन जाणं, या दुःखात परत न पाठवणं, हा असल्यामुळं परमेश्वर सतत या अर्थवंत जीव, अधिकारी जीव यांना गल्लोगल्ली, वाडोवाडी पाहत फिरत असतात आणि मग ते कार्य कोणाच्या तरी त्याच्या योग्यतेच्यानुसार कोणाला तरी निमित्त करून हे बोधाचं दान परमेश्वर हे करत असतात आणि या परमार्गाला त्यांना लावत असतात. कारण याच्यामध्ये आपलासुद्धा प्रयत्न असला पाहिजे की परमेश्वर आपल्यापर्यंत तर आले, आपल्याला बोध झाला, जीव कळाला, देवता कळाले, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, तर आपलंही हे परमेश्वराने आपल्याला कळालं असं नाही, परमेश्वराने आपल्याला दिलं आहे म्हणून आपल्याला कळालं आहे. कारण असे कितीतरी जीव आहे का त्यांना जीव तोडून आपण तत्त्वज्ञान सांगितलं तरी त्यांना कळत नाही. त्या परमेश्वराने दिलं. परमेश्वर म्हणतात इथून दिल्याविनं काहीच नाही, तुम्ही कुठेही बोला आणि कसंही बोला आणि कितीही बोला, परमेश्वर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते त्याला भेटत नाही. परमेश्वराने दिलं आहे पण ते टिकवण्याचंही काम आपलंच आहे. म्हणून धर्मतत्त्वज्ञान समजून उमजून घेऊन जाणून त्या कृतीवरती, त्या त्यागावरती गेलो आणि ते शेवटपर्यंत त्यावरती सातत्य राखलं तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.